अपेक्षित आहे, आपल्या बाजूनी निकाल कुठल्या गोष्टींसाठी यावा असं दोन्ही बाजूंचा सध्या प्रयत्न आहे? अमोल, निश्चितच हा अगदी कळीचा मुद्दा आहे की नेमकं उद्धव ठाकरेंच्या वतीने अशा स्वरूपाचा युक्तिवाद का केला जातोय। कारण ज्यावेळी या आमदारांची कालावधी संपलेला आहे, कार्यकाळ संपलेला आहे आणि जरी आता त्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात काही निर्णय घ्यायचा असला तरी सुद्धा या युक्तिवादाला आता तसा अर्थ राहत नाही, कारण नव्याने निवडणूक झाली आहे। पण तरी सुद्धा जर आपण विचार करायचा असेल तर जी स्ट्रॅटेजी दिसते उद्धव ठाकरेंच्या बाजूनी ती अशी दिसते की कपिल सिब्बल सुरुवातीला हा घटनाक्रम यासाठी मांडतायत कारण आमदारांना त्यावेळी अपात्र न करता राहुल नार्वेकरांनी एक निर्णय घेतला होता की कोणत्याच बाजूचे आमदार अपात्र नाहीत, सगळेच जण पात्र आहेत। परंतु त्यावेळी राहुल नार्वेकरांनी हे म्हटलं होतं की शिवसेना पक्ष हा विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हा देखील उद्धव ठाकरेंकडे न राहता तो एकनाथ शिंदेंकडे गेलेला आहे असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं होतं। आणि निवडणूक आयोगाने सुद्धा हे सगळे आमदार एकत्रित आले आणि त्या आमदारांनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं, त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे आता पक्ष जातो। सादिक अली जजमेंटच्या ट्रिपल टेस्टनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या नुसार विचार करता मेजॉरिटी ऑफ पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे आहेत त्यानुसार हा पक्ष एकनाथ शिंदेंकडे जातो असा निवाडा केला होता। आता उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगण्याचा प्रयत्न होतोय की त्यावेळी हे सगळे जण जे स्वतंत्र निघाले त्यांनी पक्ष क्लेम केला तर तो पक्ष क्लेम करण्याची आवश्यकता नव्हती। त्यावेळी हे वेगळे निघाल्यानंतर जरी ते 2/3 असले तरी कायद्यातील तरतुदीनुसार त्यांनी कुठेतरी मर्ज होणं आवश्यक होतं असं सर्वोच्च न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। कारण जर सर्वोच्च न्यायालयाला हा युक्तिवाद पटला, जर सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं की हे आमदार जे स्वतंत्र निघाले होते त्या आमदारांनी स्वतंत्र निघाल्यानंतर कोणत्या तरी एका पक्षासोबत मर्ज होणं आवश्यक होतं 10व्या अनुसूचीनुसार आणि या आमदारांच्या अपात्रतेच्या अनुषंगाने निर्णय तेव्हा व्हायला हवा होता अपात्रतेचा। जरी असा निवाडा किंवा अशा निष्कर्षापर्यंत सर्वोच्च न्यायालय आलं तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं आणि तो देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाचा एकनाथ शिंदेंना हे पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय योग्य होता का यावर सर्वोच्च न्यायालयाला विचार करावा लागेल। आणि म्हणून आता आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरती भर दिला जातोय असं दिसतंय, कारण आता कुणीही अपात्र ठरणार नाहीये अर्थार्थी प्रत्यक्षात, कारण सर्वांचा कार्यकाळ तेव्हाचा संपलेला आहे आणि सगळे आमदार आता नव्याने निवडून आलेले आहेत। परंतु शिवसेना पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं याविषयीचा जो निर्णय झाला होता तो आमदारांची संख्या कोणासोबत जास्त आहे या आधारावर निवडणूक आयोगाने घेतला होता आणि आमदारांची संख्या कोणासोबत जास्त आहे या आधारावरती निवडणूक आयोग निर्णय करत असताना हे आमदारच खरं तर अपात्र ठरायला हवे होते किंवा हे आमदार पात्र नव्हते अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय असं दिसतंय। म्हणून अजूनपर्यंत कपिल सिब्बल हे सगळा घटनाक्रमच मांडतायत की गुवाहाटीला कोण कधी गेलं होतं, सुरतला कोण गेलं होतं, त्यावेळेचे स्टेटमेंट्स काय देण्यात आलेले होते, सुरतमध्ये म्हणजे गुजरातमध्ये त्यावेळी सरकार कुणाचं होतं, आसाममध्ये सरकार कुणाचं होतं, त्यानंतर मग उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी जी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये ठराव काय होता, अजय चौधरींना कशा प्रकारे नियुक्त करण्यात आलेलं होतं। कारण या सगळ्यामध्ये एक मुद्दा वारंवार चर्चेला येतोय तो म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोघांपैकी कुणाकडे कोणता पक्ष होता याचा निर्णय व्हायला हवा। म्हणजे जे यापूर्वी चंद्रचूड यांनी या प्रकरणामध्ये जो निकाल दिला होता त्या निकालात त्यांनी असं म्हटलं होतं की विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेची कारवाई करण्यापूर्वी सुद्धा राजकीय पक्ष कुणाचा आहे, विधिमंडळ पक्ष कोणाकडे आहे, त्यानुसार राजकीय पक्षाकडे जो व्हीप नेमण्याचा अधिकार आहे त्या अनुषंगाने कुणाचा व्हीप व्हॅलिड आहे याचा विचार केला पाहिजे। म्हणजे प्रतोद म्हणून कोण योग्य आहे, वैध आहे हा विचार केला पाहिजे आणि त्यानंतर मग निर्णय केला पाहिजे की कुणाचा व्हीप पाळल्यामुळे आमदार अपात्र ठरणार नाहीत किंवा कुणाचा व्हीपचं उल्लंघन केल्यामुळे आमदार अपात्र ठरतील याविषयीचं एक जजमेंट हे चंद्रचूड यांनी दिलं होतं। आणि त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे जे काँग्रेसमध्ये जेव्हा फूट झाली निजलिंगप्पा आणि सादिक अली आणि काँग्रेस ओरिजिनल, काँग्रेस इंदिरा या अनुषंगाने त्यावेळेसचं सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे जे जजमेंट असं सांगतं की कोणताही पक्ष कुणाकडे याविषयीचा निर्णय करत असताना त्या पक्षाच्या उद्दिष्टांसोबत कोणता गट आहे याचा विचार केला गेला पाहिजे,
त्या पक्षाच्या घटनेचं पालन कोणी केलंय आणि ऑर्गनायझेशनमध्ये पार्टी संघटनेमध्ये कुणाकडे त्या अनुषंगाने पक्ष आहे किंवा पक्ष व्हॅलिड कोण पक्षाचा मालक आहे याचा विचार केला जायला पाहिजे। आणि जर या दोन टेस्टच्या आधारे निर्णय होऊ शकत नसेल तर तिसरी टेस्ट आणि फायनल टेस्ट आहे ती म्हणजे लोकप्रतिनिधी कुणासोबत किती आहेत याचा विचार हा केला गेला पाहिजे निवडणूक आयोगाकडून। आणि या तीन टेस्टच्या आधारे शिवसेना पक्षाचाही विचार झाला होता जेव्हा शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेनेचं नाव हे एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने दिलं त्यावेळी त्यांनी म्हटलं की पहिल्या टेस्टच्या आधारे ते ठरवणं अशक्य आहे की पक्षाच्या उद्दिष्टांसोबत कोण आहे। दुसरी टेस्ट जी पक्ष संविधानाची होती त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने म्हटलं की जी संविधानात दुरुस्ती झाली होती ती निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवरच नव्हती शिवसेनेच्या 2018 साली झालेली, तर त्या मुद्द्याच्या आधारे ती टेस्ट निघाली आणि त्यानंतर मग जी फायनल टेस्ट अवेलेबल होती निवडणूक आयोगाकडे त्यानुसार लोकप्रतिनिधी कुणासोबत किती आहेत या आधारावर निर्णय झाला होता की एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष दिला जातोय आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हा देखील एकनाथ शिंदेंना दिला जातोय। आता सादिक अली केसमधलं जजमेंट हे सुप्रीम कोर्टाचंच आहे, त्याचवेळी आता चंद्रचूड यांनी दिलेलं जजमेंट आहे ज्यामध्ये ते विधानसभा अध्यक्षांना सांगतात की अध्यक्षांनी हा विचार केला पाहिजे की राजकीय पक्ष कोणाकडे आहे, विधिमंडळ पक्ष कोणाकडे, कोणी नेमलेला प्रतोद व्हॅलिड आहे। आणि त्यानंतर आता या प्रकरणावरती सुनावणी होते, त्या सुनावणीमध्ये आता कपिल सिब्बल यासाठी वारंवार आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करतायत, कारण आमदार जर तेव्हाचे अपात्र होते असा जर निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला किंवा या युक्तिवादापर्यंत जर सर्वोच्च न्यायालय आलं की आमदार अपात्र होते आणि त्यावेळेसच्या आमदारांच्या बाबतीत जो विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला तो योग्य नव्हता राहुल नार्वेकरांचा असं पटवून देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून केला जातोय, जर तो मान्य झाला युक्तिवाद तर मग सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विचार करावा लागेल की निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता शिवसेना पक्ष चिन्ह हे एकनाथ शिंदेंना देण्याचा तो निर्णय योग्य होता का यावर पुनर्विचार करावा लागेल। अशा दृष्टीने आता या युक्तिवादाची दिशा दिसते। आता आपण म्हणतोय की परत उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल हे सांगतायत की भारतीय जनता पक्षासोबत आणि शिवसेनेसोबत जेव्हा पहिल्यांदा युती झाली होती त्यावेळेस पक्षाचे नेते कोण होते, त्यानंतर मग 2019 साली काय घडलं, त्यानंतर मग जेव्हा 2022ला हे सगळे आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात स्वतंत्र निघाले त्यावेळी काय झालं होतं आणि या घटनाक्रमाचा पुन्हा उहापोह कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। आता साधारणपणे गेल्या अर्धा तासापासून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे। काल देखील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली होती, त्या आधीच्या सुनावणीमध्ये अर्धा ते पाऊण तास कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद झाला होता। आता सर्वोच्च न्यायालय या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंची बाजू जी कपिल सिब्बल मांडतायत ती किती वेळ ऐकून घेणार, त्यानंतर मग एकनाथ शिंदेंची बाजू सर्वोच्च न्यायालयाला ऐकून घ्यायची आहे। त्याशिवाय या सगळ्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची एक बाजू आहे, कारण विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला होता। निवडणूक आयोगाचीही बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील आहेत, त्यांचीही बाजू ऐकून घेतली जाईल आणि त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालय एक निष्कर्ष काढेल की नेमका कोणाचा युक्तिवाद योग्य आहे आणि कायद्याच्या दृष्टीने कोण योग्य आहे। कारण जर आपण विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाचंच यापूर्वीचं निकालपत्र आहे जे धनंजय